साहेबांनी खूप ओढलं हे आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली असेल तर प्रसाद लाडभोनी, की त्यांनी खूप पळाले त्याच्यात, आजही पळतात, नाही असं नाही. त्यांना जर सांगितलं अधिकाऱ्यांनी हे करत नाही ते करत नाही ते ॲक्शन घेतात. खूप अधिकाऱ्यांना ते आताही सांगतात. आता हे किती मी त्यांना इथं अंतर्गत आल्यावर तेच सांगितलं, सुतार सरला आठवण करून सांगतो मुद्दा. मी सांगितलं बघा हे आनंद जे आहे ना तुमच्याबद्दलचा मराठा समाजात, की लाडभाऊ चांगलं काम करायला हे टिकला पाहिजे बरं का. पण कारण इथं असं आहे की तुम्ही येणार जाणार, मी काय मित्रत्व संबंध मेंटेन करण्यासाठी नाही करत बाबा, मी माझ्या मराठा समाजासाठी काम करतोय. तुमचं मराठा समाजाचं कायम प्रेम ठेवायचं असलं फडणवीस साहेबाचं, विखे पाटलाचं आणि लाडभाऊचं, तर आता ह्यो आनंद कायम राहायला पाहिजे असे कामं करा. नसतं तुम्ही येणार आणि म्हणणार हे दिलं ते केलं आणि हाही तसंच पडलं, हैदराबाद गॅजेट तसंच पडलं, सातारा संस्थान तसंच पडलं, 58 लाख नोंदीचे कोणी प्रमाणपत्रच नाही तसंच पडलं, झालं वाटलं समाजाचं. मग तुम्ही काय कायमचा इलाज करा, मलमपट्टी नको, कायम ऑपरेशन करा. आमचं असं म्हणणं आहे, एखाद्या दुखण्यावरती तुम्ही गोळ्या औषधावर नका भागू. हां केलं हे मात्र त्यांचे पाठ थोपटले आम्ही, लाडभाऊचे पण विखे पाटलांचे पण. आणि महत्त्वाचं श्रेय हे लाडसाहेबाच्या याच्यामध्ये की फडणवीस साहेबाकडून त्यांनी करून घेतलं. म्हणजे आता शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत वाढली. आता मी रात्री लाडभाऊ फोन करून सांगितलं, खूप आभार मानले आम्ही त्यांचे. बरं. आणि सांगितलं की ही शिंदे समिती काम केलं पाहिजे, पण नुसती मुदत वाढ नको, नोंदी शोधल्या पाहिजे, दस्तावेज शोधला पाहिजे, रेकॉर्ड शोधला पाहिजे. कारण ते रेकॉर्ड जर एकदा हातात घेतला ना दादा, तर ते एकदा जर असा झटकेला ना की लगेच त्याचा कचरा होतो. त्यामुळे एकदाच त्याचं लॅमिनेशन ते केलं पाहिजे. त्यांनी त्याचा ड्राफ्ट तयार करून ठेवला पाहिजे, नोंदी शोधल्या पाहिजेत, लशीच्या नोंदी, देवीच्या नोंदी, देवस्थानामध्ये असणाऱ्या नोंदी. त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी CR काढला होता की जिथं जिथं नोंदी सापडतात, संस्थानामध्ये असू द्या, काही काही जन्ममृत्यूच्या असू द्या, जिथं मराठींची नोंद सापडते ते द्या. मग देवस्थानं खूप आहेत, त्र्यंबकेश्वरला भरपूर आहेत, असे अनेक ठिकाणी आहेत. देवीचे लस कुठं सातबाऱ्यावर आहेत, जनावर विक्री खरेदी विक्री करताना तिथं आहेत, कारागृहात आहेत, म्हणजे जेलमध्ये आहेत, पोलीस स्टेशनमध्ये आहेत, शाळेत येतं, पहिली दुसरीच्या अंगणवाडीमध्ये आहेत. काहीचा जन्म तिकडं झाला होता, मामाच्या गावी तिकडं येतं. आता तिकडच्या काही नोंदी घेत नाहीत, मामाच्या गावात नोंदी म्हणते तुमचा रहिवासी इकडचं द्या. आता बघा बरं का, ही खुटी बरं झालं विचारलं सुतार साहेब, तुम्हाला सांगतो बघा अधिकाऱ्यांच्या खुट्या काय आहेत, तुम्ही सिद्ध करा म्हणतात. कारण जन्म तिकडं झाला मामाच्या गावात, पहिले मामाच्या गावालाच होत होते सगळ्यांचे, ते म्हणते तुमचं तिकडं नोंद कुंदवी, पण इकडं दाखवा ना तुमचा काही पुरावा काय. आता जन्मलं तिकडं, इकडं काय दाखीनो दुसरं, एखाद्याच्या चुलत्याला दिलंय आणि त्या भावाला दिलं नाही त्याच्या, ते म्हणते तुमचं रक्ताचं नातं दाखवा. आता उदाहरणार्थ माझ्याकडे आजच एक प्रकरण आलंय, अधिकारी असं म्हणतात, इथलं आपलं फुलंब्रीचं आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं. ते म्हणतात तुम्ही काय करा, तुमच्या भावकीचं निघालंय, पण मग तुम्ही त्यांची भावकी आहेत कसं काय सिद्ध करा. आता का तुला रक्ताने लिहून दे तू. मग आता हैदराबाद गॅजेटनुसार विखे पाटील साहेबांनी ग्राम स्तरावरचा समिती नेमली, ती द्यायली ना अहवाल तुम्हाला, हे रक्ताचे नातेवाईक आहेत म्हणून, भावकीतले आहेत म्हणून. आणखीन कुठून द्यायचं तुम्हाला, आणि तुमची त्याची वंशावळ जुळत नाही. आता कुणाचा आज्याची पंचायत जुळत नाही. पूर्वी काय असायचं, डायरेक्ट आज्याच्या नावाने एखाद्या वेळेस नातवाच्या नावावर जमिनी आलेल्या आहेत. बघा बरं का सुतार भाऊ, हे लय मोठं खटका आहे. ते म्हणतात मग ते मध्ये कुठे वंशावळ. आता काय दाखवतो, टकोर आपटून घेतो तो, डोकं फोडून घेतो. माझं म्हणणं हैदराबाद गॅजेटनुसार आंदोलनामुळे मधल्या काळामध्ये एक जी कटुता झाली होती, त्याचा अजून आम्हाला परिणाम त्याचे आजही बघायला मिळतात मराठवाड्यामध्ये. तुम्ही कालही बघितलं असेल. फडणवीस साहेबांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जर आता शपथपत्र दिलंय संबंधित त्याचे समान आडनाव असणाऱ्या माणसांनी, उदाहरणार्थ जगतापानी जगतापाल जर दिलं, तर ज्यांनी अर्ज केलाय ना त्याची वंशावळ घ्यावा. आंदोलनामुळे मधल्या काळामध्ये एक जी कटुता झाली होती. आता भावकी हे सगळे दुने आता कशी सिद्ध करणार, सरकार तरी सिद्ध करा तुमची नामची भावकी नाही म्हणून. खरंच पाठ थोपटली आम्ही. माझं संपवतो अर्ध्या मिनिटात की लाडभाऊनी विखे पाटलांनी खूप काम केलं, आणि विशेष करून लाडभाऊनी हे एवढं लावून धरलं, म्हणजे 1 वर्षाची मुदत वाढ मिळाली शिंदे समितीला. मराठा समाजाला सगळ्या सोयी सुविधासह मी बघतोय माझ्याकडे ते काय GR आहेत समोर, माझ्याकडे सगळ्या सवलती मिळाल्यात ओबीसी. जी जी सगळ्या सवलती तुम्हाला 5वी पासूनच्या माझ्याकडे एक राहिलं जातं त्यात खुटी ठुतय बघा. हा पण खुटी ठुली ना, काय ठेवली, काय खुटी ठेवली, ती पोर्टल असते सगळे, तंत्र शिक्षण आहे, माध्यमिक आहे, शालेय शिक्षण आहे, कुठं हॉस्टेल येतं. मग आता ओबीसीच्या सोयी सवलती दिल्याच्या म्हणतात, पुस्तकं कपडे येतं, फीस वापस येणार आहे. आता परत पंजाबराव देशमुखांची भत्ता येणारे, शिष्यवृत्ती येणारे. यांनी काय खुटी केली, त्यांचं जे सरकारचं पोर्टल आहे का त्याच्यावरती टाकलंच नाही, नुसते कागद. आम्हाला मी रात्री लाडभाऊला सांगितलं असं होत नाही, ओबीसी मंत्रालयाला खाली आदेश द्यावा लागते. आता हसन मुश्रीफ साहेबांच्या मंत्रालयाला आदेश द्यावा लागते की मराठाला ओबीसी प्रमाणे घ्या सगळ्या सवलती.
दादा भुसे साहेबांना सांगावं लागणार आहे. परत वैद्यकीयमध्ये आपले चंद्रकांतदादा पाटील आहेत, त्यांना सांगावं लागेल. हे 3 मंत्रालयाच्या विभागाला सांगावं लागेल. आणि 4था विभाग हे ओबीसी मंत्रालयाने खाली आदेशित करणं खूप गरजेचं आहे. आणि 5वा मुद्दा याच्यात इतका महत्त्वाचा आहे की प्रत्येक कॉलेजला पहिलीपासून ते कॉलेजपर्यंत KG to PG जे म्हणलं जातं तर तिथपर्यंत सगळ्यांनी त्यांचा सूचना फलक असतो बोर्ड, त्याच्यावरती चिटकवणं खूप गरजेचं आहे. एक नोटीस ते लाडभाऊनी काढणं मुख्यमंत्र्यांकडून खूप गरजेचं आहे की मराठ्यांना आता ओबीसी प्रमाणे सवलत येत, विद्यार्थ्यांना आल्यावर सांगा तो मराठा आहे का, हो तर तुला ओबीसी सवलती आहेत, ते फॉर्म भरून घे. हे म्हणते आणखी लागू नाही झालं, आम्हाला आदेश नाहीत. आणि एक कॉलेजवाला तर असं म्हणलाय, मी म्हणलं मला उद्या नाव द्या. आता खरंच त्यांनी मला नाव द्यायला पाहिजे, तुम्ही जिथे सांगितलं असतं. एक कॉलेजवाला तर म्हणला सरकार पैसे देत नाही आमचं काय याची योजना, हो तुम्ही फुल फी भरा म्हणी, योजना नाही, सुविधा नाही, सुविधा नाही करी. म्हणलं मला कॉलेजचं नाव देत द्या. म्हणजे हे सत्यता आहे, सरकार पैसे देत नाही म्हणे आम्हाला, शाळा कशा चालवायच्या. आणि मग काय याचा उपयोग होत नाही. म्हणून तरी आम्ही आभार मानले की खूप कामं केले, खूप कामं केले, हे केले. पण हे टिकवायसाठी पुढचे आदेश काढा. मला तुमच्या दोन्ही वाक्यांबद्दल तुम्ही मला बोलतात, तुमचं सगळं म्हणणं मी ऐकलं मनोज भाऊ. मला फक्त त्यात एक विचारायचं तुम्हाला, म्हणजे आता तुम्ही स्टुडिओत नाही आता आज खरं माझ्यासमोर, नाही तर आमच्याकडे एक लावरे तो व्हिडिओ असतो, आम्ही व्हिडिओ दाखवतो. नाही जेव्हा प्रसाद लाड आमच्या स्टुडिओत होते, तिकडे येतो एकदा प्रसाद लाड स्टुडिओत असताना मी त्यांना त्यांचे आणि तुमच्या काही जुन्या प्रेमळ संवादाचे काही व्हिडिओ दाखवले होते. तुमच्या दोघांमध्ये एकेकाळी फारच आम्ही जोरदार कलगीतुरा बघायचो, अगदी टोकाला जायचा तो. पण मी आताच्या मनोज जरांगेमध्ये आणि आताच्या प्रसाद लाडांच्यामध्ये मी फार प्रेमाचं, तुम्ही अगदी लाडभाऊ करून त्यांना बोलतायत, तेही मनोजदादा करून तुम्हाला बोलतात. हा बदल नेमका कशामुळे झाला मनोज जरांगे पाटील आणि प्रसाद लाडांच्यामध्ये? प्रेमळ संबोध काय होता, पहिल्यांदी घोडेला येत होते कानाकानी एकामेकाला. काय त्यालाच मी म्हटलं प्रेमळ संवाद ऐकून मराठ्यांच्या अंगावरती. लाडभाऊ काय करायचे, सरकारचं ऐकून मराठ्यांच्या अंगावरती यायचे. त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की आमच्या तळमळीच्या मागण्या येतात, आम्ही राजकारण खरंच करत नाही आहेत, आम्हाला काय देणं गेलं नाही, फक्त आमचा एवढा शब्द कायम असायचा. मात्र ते आम्ही मान्य करतो की एकनाथ शिंदे साहेबासारखं काम करा, आम्ही तुम्हाला पण जवळ करू, तुम्ही गोड बोलून नाही भागणार. एकनाथ शिंदे साहेबांचं काम कशी पद्धत असायची, काम करायची. शिंदे समितीला मदत वाट दिली ना, रेकॉर्डच शोधायचा आणि नोंदी शोधून काढायच्या, शोधलेल्या प्रमाणपत्रच द्यायचे, व्हॅलिडिटी रोखायच्या नाही. जे कामं त्यांनी सांगितलं ना ते कामच व्हायचे. ते शिबिरच घेतले त्या माणसानं, घेतलं म्हणल्यावर घेतलंच म्हणणार आम्ही. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगायचं खाली की चल प्रमाणपत्र कशामुळे थांबून धरले, ते पटापट निकाली काढा, तर निघतच होते. असं काम यांना करा म्हणलो. आणि ते लाडभाऊच्या लक्षात आलं, विखे पाटील साहेबांच्या पण लक्षात आलं की आपल्याला काम त्याच पद्धतीनं करावं लागेल, तरच मराठा मानन गोड बोलून मानणार नाही. आणि आम्ही निदर्शनास आणून दिलं लाडभाऊच्या की आम्ही मराठ्यांसाठी भांडतोय, आमचं काय वैर नाही आहे. आणि ते जे त्यांच्या लक्षात आलं ना अधिकारी, आम्ही त्यांना फोन लावून दिले त्या दिवशी. बघा अधिकारी कसे टाळाटाळी करतात, कसं जाणून बुजून देत नाहीत, एकाला देतात दुसऱ्याला देत नाहीत. त्याचं आडनाव सोळुंके ह्या सोळुंकेला देत नाहीत, ते जगतापे ह्या जगतापाला देत नाहीत, ते चव्हाणे ह्या चव्हाणाला देत नाहीत. असे अनेक आडनाव, हे शेळके त्या शेळकेला देत नाहीत. हे जाणून बुजून हे रखडून धरले. आणि त्यांच्या लक्षात आलं त्या दिवशी ते स्वतः फोनवर बोलले. एका अधिकाऱ्याला डायरेक्ट म्हणले, ते रक्ताचं नातं काय, तुला आता काय रक्त काढून लिहून देऊ का, जाणून बुजून का करता तुम्ही, कारण मोडी लिपीच्या नोंदी आहेत त्या असून तुम्ही देत नाहीत. आता खूप केलं म्हणल्यावर केलं म्हणतो, फक्त जे आता प्रेमळ संवाद म्हणताय तुम्ही आमचा आणि त्यांचा आता सुरू झाला आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांच्या त्या शब्दावरती आम्ही त्यांना जवळ केलं की ते म्हणले मी मराठा आहे आणि 100% फडणवीस साहेब मराठ्यांना देणार, आम्ही विश्वास ठेवला. म्हणून पुन्हा प्रेमाचा संवाद सुरू झाला. पण त्यांना हेही सांगितलं हे कायम टिकवण्यासाठी तुम्हाला काम करावं लागणार आहे, तुम्ही असं चालणार नाही मी भेटलो गेलो रामराम केला, ठीक आहे, विश्वास ठेवलाय आम्ही तुमच्यावरती, ह्यो स्वार्थ ठरवा, ह्यो मराठा समाज ना